घरच्या घरी आणि घरातील साहित्यातच आज आपण अगदी हॉटेल स्टाईल पनीर मसाला घरच्या घरी कसा बनवायचा ते आज आपण पाहणार आहोत. जर तुम्ही या पद्धतीने एकदा जर पनीरची भाजी घरीच बनवली तर बाहेर कधीच तुम्ही खायला जाणार नाहीत. तर मंडळी, रेसिपी नेहमीप्रमाणेच साधी सोपी आहे, तर तुम्हाला नक्कीच आवडेल. तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे. 2 मोठ्या आकाराचे मी इथे उभे कट करून कांदे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला तेल घालायचं आहे आणि छान असा कांदा आपल्याला या तेलामध्ये मस्त असा लाल रंग होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथे मी अद्रक आणि लसूणसुद्धा इथे घातलेला आहे. तर आपल्याला कांदा, अद्रक, लसूण हे कमी गॅसवरती छान असं आपल्याला परतून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व कांदा अशा पद्धतीने परतून घेत आहे. आता यामध्ये आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. जर तुम्हाला हिरव्या मिरच्या नसतील घालायच्या तर तुम्ही इथे लाल मिरचीसुद्धा यावेळेला इथे ॲड करू शकतात. आणि थोडेसे मी इथे काजूसुद्धा ॲड केलेले आहेत. आता इथे काजू घातल्यानंतर 2 मोठ्या आकाराचे मी टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत. तर आपल्याला इथे बारीक कट करून टोमॅटोसुद्धा घालायचा आहे. टोमॅटो आपल्याला या कांद्यामध्ये चांगला असा परतून घ्यायचा आहे. छान असा कांदा आणि टोमॅटो आपल्याला या तेलासोबत चांगला असा परतून घ्यायचा आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे सर्व कांदा आणि टोमॅटो परतून घेतलेला आहे. आता त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर आणि कोथिंबीरच्या काड्यासुद्धा यामध्ये ॲड केलेल्या आहेत. यामुळे या मसाला पनीरला खूप छान अशी टेस्ट येते. तर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि मिक्सरला बारीक असं याची पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर आता इथे मी पनीर घेतलेलं आहे. तर हे 250 ग्रॅम पनीर आहे. या पद्धतीने आपल्याला इथे बारीक असं कट करून घ्यायचं आहे. तर तुम्हाला हव्या त्या पद्धतीने तुम्ही इथे पनीर कट करून घेऊ शकतात. त्यानंतर इथे लाल तिखट, हळद आणि मीठसुद्धा मी घातलेलं आहे. आणि आपल्याला हे आता तेलामध्ये थोडंसं तळून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने मी इथे हे सर्व पनीर कढईमध्ये ॲड केलेलं आहे. तर काय होतं की यामध्ये आपण मीठ आणि लाल तिखट आणि हळद घातलेली आहे. त्यामुळे पनीर हे कढईला खाली चिटकत नाही. जर असंच आपण पनीर परतवतो त्यावेळेला किंवा मग तुम्ही तळता तर काय होतं की पनीर हे कढईला खाली लगेच चिटकलं जातं. तर अशा पद्धतीने जर तुम्ही पनीर एकदा जर तळून पाहिलं किंवा परतवलं तर तुमचंसुद्धा पनीर अशाच पद्धतीने छान असं परतून होईल. हे पहा. तर आता मी सगळं हे पनीर साईडला काढून घेतलेलं आहे. आता त्याच कढईमध्ये तेल घातलेलं आहे. जिरे घालायचे आहेत 1 चमचा. जिरे छान असे फुलले की लगेच आपण त्यामध्ये एक मी तेजपत्ता कट करून घातलेला आहे. त्यानंतर इथे हळद, लाल तिखट आणि थोडीशी धनेपूडसुद्धा घातलेली आहे. तर आता आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये सर्व मसाला ॲड करायचा आहे आणि कमी गॅसवरती हा मसाला आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. मसाला जेवढा छान असा परतला जातो ना, तेवढीच भाजीला टेस्ट खूप छान येते. त्यामुळे घाई अजिबात करायची नाही. कमी गॅसवरती हा मसाला चांगला असा परतून घ्यायचा आहे. आता यानंतर मी इथे 1 चमचा किचन किंग मसालासुद्धा इथे ॲड केलेला आहे. तर आता मसाला घातल्यानंतर परत एकदा आपण याला 2 मिनिटासाठी चांगलं असं परतून घेणार आहोत. तर मंडळी, आता आपण यामध्ये मी अर्धी वाटी दही घातलेलं आहे. तर दही हे शक्यतो ताजंच घ्या, आंबट दही घेऊ नका. जर आंबट दही घेतलं तर भाजीची टेस्ट ही पूर्ण बिघडते. त्यामुळे शक्यतो ताजं दही घ्यायचं आहे आपल्याला. आणि सुरुवातीला हे दही चांगलं असं आपल्याला ह्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता यानंतर आपण लगेच यामध्ये पनीर ॲड करून घेणार आहोत. तर मी इथे सगळं पनीर या वेळेला या भाजीमध्ये ॲड केलेलं आहे. पनीर घातल्यानंतर सुद्धा याला 2 ते 3 मिनटं चांगलं असं
परतून द्यायचं आहे, चांगलं असं मिक्स करायचं आहे. आता हे छान असं मिक्स झालं की त्यानंतर इथे आपल्याला आवडीनुसार इथे पाणी घालायचं आहे. तर पाणी घालताना शक्यतो गरम पाणीच घाला आणि त्यानंतर इथे मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला परत एकदा आपण छान असं मिक्स करून घेणार आहोत. वरतून थोडीशी बारीक कट केलेली कोथिंबीरसुद्धा इथे ॲड केलेली आहे. कोथिंबीर घातल्यानंतर आपल्याला याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरती छान अशी याला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे मी थोडासा वरून अजून अर्धा चमचा गरम मसालासुद्धा घातलेला आहे आणि आपल्याला 2 ते 3 इथे बारीक कट करून हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. यामुळे भाजीला टेस्ट छान येते, त्यामुळे नक्की घाला. आणि कसुरी मेथीसुद्धा मी वरून 1 चमचा ॲड केलेली आहे. आता याला आपण परत एकदा छान असं मिक्स करून घेणार आहोत. मस्त अशी उकळीसुद्धा या भाजीला आलेली आहे. आता याला चांगलं असं आपण परत एकदा छान मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनटासाठी परत याला आपण एक झाकून ठेवणार आहोत. तर मंडळी हे पहा, मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. घरच्या घरी आणि घरातील साहित्यात आज आपण मसाला पनीर कसं बनवायचे ते पाहिलेलं आहे. तर मंडळी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. आणि जर तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा. तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.